नमस्कार सगळ्यांना. तर आज आपल्याला फ्रीज क्लीन करायची सोपी आणि एकदम फास्ट होणारी ट्रिक पाहायची आहे. तर त्यासाठी आधी सर्व फ्रीजमधलं मी सामान एका साईडला काढून घेत आहे आणि हे सर्व सामान मी किचनवर ठेवत आहे. खूप पसारा झाला होता, मला तो सर्व आवरायचा होता आणि संक्रांतीचा हा माझा लास्ट टप्पा राहिला होता क्लीन करण्याचा, तोच मी आज करणार आहे. तर त्याच्यासोबत मी तुम्हाला एक ट्रिकही सांगणार आहे, ज्याच्यामुळे हे फ्रीज पटकन क्लीन होईल आणि खूप स्वच्छ दिसेल. तर त्यासाठी आधी सर्व मी म्हणजे सर्व सामान वगैरे काढून घेतलं आणि त्यातल्या काचा ऑर्गनायझर वगैरे घासण्यासाठी घेतलं. आता हे खूप सॉफ्टली हाताने घासून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे त्याच्यावर रॅशेसही पडणार नाहीत आणि सर्व दुधाचे भाज्यांचे वगैरे डाग पडले होते ते सर्व निघून जातात. आणि लगेच आपल्याला धुवूनही घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ते लगेच डाग निघून जातील आणि खूप क्लीन दिसतील. आता बघू शकता तुम्ही किती क्लीन दिसेल. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ऑर्गनायझरही सर्व घासून घ्यायचे आहेत. आणि हे सर्व घासल्यानंतर आपल्याला लगेच ते फॅनखाली सुकवण्यासाठी ठेवायचे आहेत. आता मी लगेच ते एका सुक्या कापडाने पुसून घेते, ज्याच्यामुळे त्याच्यावर डाग वगैरे पाण्याचे पडणार नाहीत. आणि लगेच हे सुकून आपल्यालाही लगेच म्हणजे तिकडलं फ्रीज क्लीन केलं तर आपल्याला लगेच तिथे ऑर्गनाईज करता येतील. म्हणून हे पटकन मी कापडाने एका स्वच्छ धुवून पुसून घेत आहे आणि आपल्याला असंच कंटिन्यू करायचं आहे. आता माझे ऑलमोस्ट होत आलेले आहेत सर्व ऑर्गनायझर पुसून घ्यायचे. आणि आता मग मी फ्रीजकडे वळणार आहे आणि तुम्हाला तिथेच मी ते फ्रीज कसं क्लीन पटकन होईल त्याचीच ट्रिक सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आता आपण फ्रीजपाशी आलेलो आहोत. एका मगमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये फक्त एक क्लिनिक प्लस किंवा कोणताही शॅम्पू यूज करू शकता तुम्ही. त्याचा आपल्याला फेस करायचा आहे, मिक्स करून फेस करायचा आहे. आणि हे स्पॉन्ज वाईप्स घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे हे पूर्ण पटकन आणि खूप छान असं क्लीन होतं. ह्याला सर्व घाण चिटकून येते आणि खूप छान असं निघतं. आणि शॅम्पूमुळे खूप पटकन निघून जाते सर्व घाण. आता तुम्ही बघू शकता मी काहीच यूज केलेलं नाही आहे, दुसरं लिंबू वगैरे असं काहीच नाही आहे. फक्त शॅम्पू, पाणी आणि हे स्पॉन्ज वाईप्स. फक्त ह्या 3 गोष्टींमध्ये आपलं फ्रीज पूर्ण क्लीन होऊन निघून जातं. आणि हे जे चिवट डाग पडलेले आहेत तेही सर्वच निघून जातात. तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं निघालं आहे. किती चिवट डाग दिसत होते, आता ते पूर्ण क्लीन होत आहेत. आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला सर्व फ्रीज क्लीन करून घ्यायचं आहे. आणि लगेच आता माझं आतलंही क्लीन वगैरे करून झालेलं आहे. आता आपल्याला हे पाणी चेंज करायचं आहे. फक्त साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे स्पॉन्ज पूर्ण त्यातलं ते शॅम्पू वगैरे घालून हे पूर्ण स्पॉन्ज पिळून खूप सॉफ्टली पुसून घ्यायचं आहे सर्व, ज्याच्यामुळे ते शॅम्पूचा फेस वगैरे काहीच दिसणार नाही आणि त्याचे डागही उमटणार नाहीत.
आणि तुम्ही बघू शकता आपला हा फ्रीज पूर्ण क्लीन स्वच्छ झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी सर्व काच ऑर्गनायझर वगैरे लावून घेतलेले आहेत. आणि मी जे सामान काढलं होतं भाजीपाला वगैरे ते सर्व लावून घेत आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं फ्रीज क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही एकदा ही नक्की ट्रिक यूज करा. खूप स्वस्त आणि मस्त होतं क्लीन. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक